दोघी की जेवायला मग मी जेवतो. सकाळ सकाळ आईसाहेबांना नाश्त्याचं आंघोळ घातले की नाही झोप आली म्हणून समजायचं. आणि इथं आपल्याकडे दुसरा पर्याय नसतोय. आईसाहेब बोलले करणे का तू करणे का. आईसाहेबांना झोपून धुणं भांड्यातलं चोथाने साबण दोन्ही पण आपल्याला ते पहिला जाऊन घेऊन आलो. आणि कसं आहे माहितीये का, आपल्या आयुष्यातले एक वेळ अडचणी संपतील पण दिवसभराचे कामच संपणार नाहीत हे मात्र खरं. आता आपली कामं ओढवायला पाणीवाला एक शड्डू मारून कायम तयारच असतो. पण अडचणी येऊन देत नाही तर कामं किती पण लागू द्यात. आपण लाजत पण नाही आणि ऐकत पण नाही करा. चालते किंवा म्हणायचं नाही, आपण आपली कामं करत राहायचं. त्यात पाणी एक 8 दिवसात येते म्हणताना म्हटलं आले तोवर लागलाच धुणं बी देऊन टाकायचं. दोन झाल्या चावीच्या पाण्यात मस्तपैकी आंघोळ केली आणि केळा लावली की आपल्या दिवसाची सुरुवात झाली. आंघोळ करून झाले आपलं धुणं धुतलेलं सगळं एका बारडीत भरून घेतलं आणि पाऊस नाही तोवर म्हटलं आता सगळं मस्तपैकी वाळत टाकून यायचं. कारण पावसाचं आगमन कवा होईल काय आपल्याला सांगताच येत नाही. एका दोरीवर सगळं वाळत घातलं आणि आईची शपथ घातली धुण्याला खाली पडला असं तर म्हटलो आणि घराकडे आलो. कामं आवरता कधी दुपार झाली तेच मला कळालं नाही. कारण एका पाठोपाठ एक कामं लागली की वेळ कसा निघून जातोय तेच कळत नाही. हो माझी सगळी कामं आवरली खरं आमच्या आई साहेबांची झोप काय अजून झाली नव्हती. म्हणताना गपगुमान आपला डबा घेतला, 11 नंबर आपली गाडी चालू केली आणि जाऊन 2 मिनिटात म्हणजे जेवण घेऊन आलो. बघा आल्या आई साहेबांना आमच्या सिंहासनावर उठून बसवलो आणि नेहमीप्रमाणे आपण जेवाच्या द्या आई साहेबांचं ताट केलं आणि मम्मीला म्हटलं तू जेवून घे, मला जरा काम आहेत तेवढे आवडतो. तेवढ्यात आमच्या आई साहेब काय म्हणल्यात बघा, दोघी की जेवायला मग मी जेवतो. मी जेवल्याशिवाय तू जेवणार नाहीस वे. नाही आपका हुकुम सर अकबर म्हटलं आणि दोघं आम्ही एकाच ताटात जेवाय बसलो. शेवटी कसं आहे माहितीये का, आई साहेब खुश तर आपण खुश. हो